पाहताय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अर्थातच माँ जिजाऊंच्या पोटी जन्म घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि आज आपण ज्यांच्या मुले आहोत ते अर्थातच हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिमा आपण पाहताय आणि आज त्याच जसा शिवजयंतीला आपण शिवजल्लोष पाहतो आणि तोच वातावरण या ठिकाणी पाहतोय कि मित्रांनो ये मुल्क है मराठों का जहां छत्रपति शिवाजी महाराज का डोला था हर पत्थर पे आग लगी थी हर पर्वत एक शोला था जिन्होंने मुगल सल्तनत के ताकतों को अपने तलवारी पर तोला था तभी तो हिंदवी स्वराज्य का हर बच्चा बच्चा बोला था बोला श्री श्री श्रीमंत योगी छत्रपति शिवाजी महाराज की बिरुदई गजानन पाटील ही खरतर गोंडस सुकन्या हिच्या मुखातून आता आपण शिवगर्जना या ठिकाणी ऐकणार आहोत। माझे नाव बिरुदई गजानन पाटील गाव दिगते महाराजांची राजमुद्रा प्रतिभा चंद्ररेखेवर वर्धिष्णु विष्णुवर्णिता शासून शिवश्रेषा मुद्रा बदलाय राजते याचा मराठीत अर्थ प्रतिपदेचा चंद्र जसा कलेकारांनी वाढत जातो व साऱ्या विश्वात वंदनीय होतो त्याप्रमाणे शहाजींचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेचा लौकिक वाढत जाईल व ही राजमुद्रा लोक कल्याणासाठी चमकेल। महाराजांचा पोवाडा महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेभाम होती महाराजांची कीर्ती बेभाम भल्या भल्यानं फुटलाय घाम याला कोण घाली येसन दरबारी पुजते बेगम बरी बेगम म्हणजे आलिया दिलशाची आई बरं का नजर येत तिच्या अंगार दरबार झाला ग पगार कोण घेईना पुरा कालम सारांनीच मानली हर इतक्यात अचानक एक सरदार उतरा बोलला हा मला गे शिवाजी को आणि त्याने विला उसरला नाव त्याचा अफजल खान नाव त्याचा अफजल खान जिता दाखता जणू सयतान खान बोलला छाती ठोकून शिव बाळा टाकतो चिरदून कौतिक झालं दरबाराचे खान निघाला मोठ्या गुरमीत त्याचं घोषदर पायदर फौजा फाटालाय बक्कल अंगी हाती चब्बल पानाला कापी चल वाटेत भेटेत त्याला चिरजीत ठेचीत खानाची सेना निघाली गावात उठली देवलं उद्ध्वस्त केली आया बहिणींची आबरू लुटली कोण कोण रोखणारे वादळ इकडे निजाम तिकडे मोगल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला राजाची सेना मूत भलम खानाला कसा थोपणार काय रजवाला हुन्नर चिंतेत पंत सरदार अशा वाघिणीचा तो छवा अशा वाघिणीचा तो छवा गणी मला कसा ठेचावा डोक्यात गणी मी कवा भेटीचा झाला सांगावा प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावं खानानं हसत हसत कबूल केला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी प्रतापगडच्या पायथ्याशी आला बेगुबान नाही त्याला जाणं शिवाजी राजाच्या करामतीची
जीजी करील काय कल्पना युक्तीची र जीजी करील काय कल्पना युक्तीची र जीजी खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामिला नाव उभारला होता. भेटीसाठीच्या नौबारीला नक्षदार शामियानाला आणि अशा या शामियानात कान दौलत दुल्लत आला. सय्यद बंदा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती मला म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवबाच्या संगती मला कान हाक मारितो हसरी रुकून नजारा गैरी जी खानाने राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. कानदा अभिमान मानला कतारीचा वार त्याला केला. खर आवाज झाला चिलखतवत अंगाला खानाचा वार फुटा गेला. खान यलबलला इतक्यात महाराजानं पोटामध्ये बिचवा ढकलीला. वाघनखांचा मारा केला. तरा फायला पोहताला तरा गेला खानाचा कच बाहेर आला जीजी प्रतापगडचे युद्ध झाले. रक्त सांडले पाप सारे मिटले. पावन केला कृष्णाचा आघात लाविली गुलामीची होवत मराठी शाहीचा मानला थात जी शिवस्तुती निश्चयाचा मामेरू बहुत जनाशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू सीमांत योगी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वर्धवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा या भूमंडलाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारण शिवगर्जना आस्ते कदम महाराज गणपती भूपती अश्वपती प्रजापती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेष्टित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत रणधुरंदर प्रबल प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. वय वर्षे 5 आणि या वयामध्ये एवढं सुंदर शिवगर्जना आणि एवढं सर्व बोलणं हे सोपं नाही. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्या दुर्दैवी गजानन पाटील हिच्यासाठी. खरं तर आम्हालाही घाम फुटेल महाराजांच्या इतिहासावरती एवढं बोलणं आणि या 5 वर्षामध्ये जी काय बोलली आज प्रत्येकाच्या अंगावरती काटा आला असा क्षण होता आपल्यासाठी. खरं तिला देखील आपण देऊया शुभेच्छा आणि त्यांच्या आई वडिलांना देखील धन्यवाद देऊया. चांगले संस्कार खरं द्विहृदयी हिच्यावरती आपण घडवलेत आणि गजानन आमचे मित्र खरं तर विश्व हिंदू परिषदेचे देखील सभासद आहेत. सातत्याने हिंदू जनजागृती करण्यासाठी आमच्या समवेत नेहमी ते कार्यरत असतात आणि त्यांचं देखील स्वागत. तर आपण मॅच चालू होण्या अगोदर खरं तर तेजस म्हात्रे आणि प्रसाद यांना मी इन्व्हाइट करतो. आपण टॉस बॉक्समध्ये या. खरं तर पहिल्यांदा उरण तालुक्याच्या इतिहासामध्ये 4 व्हीलर कार अशी ही स्पर्धा समर्थ चषक या स्पर्धेचं आयोजन आहे आणि सातत्याने हे दोन्ही संघ रायगड ठाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये मोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात. त्याबद्दल मी प्रसाद 2 मिनिटं तुमचे संवाद साधेल.